कार्यक्रमात आपला रेडिओ मित्र अभिराम सराफ सर्व श्रोत्यांचं हार्दिक स्वागत करतोय. आज सकाळी 11 ते 11:30 या वेळेमध्ये 94 22 65 17 41 या मोबाईल क्रमांकावर ज्या श्रोत्यांनी आम्हाला फोन केले त्यांच्याशी केलेल्या संवादासह सादर आहे आजचा हॅलो आपकी पसंद. हॅलो आपकी पसंद कार्यक्रम. हॅलो, नमस्कार. नमस्कार, कोण बोलताय? मी दिनेश शर्मा बोलतोय धुळ्यावरून. बर, धुळ्याला आहेत का आणि तुम्ही? मी धुळ्याला असतो, पण मी सोलापूरचे निगडीत आहे. माझं कॉलेज जीवन जे आहे ते सोलापुरातच झालंय. अच्छा, आणि माझे तिथं खूप मित्र वगैरे आहेत हो का? आणि मन तिथंच गुंतलेलं आहे असं समजा. अरे वा. त्यामुळे सोलापूर हे माझं म्हणजे रेडिओ आवडतं स्टेशन. अच्छा, गाणं कोणतं ऐकायचं आज दिनेशजी? माझं म्हणजे मला मैत्री म्हणजे जीवन वाटतं. मला फ्रेंडशिपवरच गाणं ऐकायचंय. बर, खुदगर्ज मधलं जिंदगी का नाम दोस्ती है, दोस्ती का नाम जिंदगी. अरे वा, मस्तच. हा, बाकी आवड वगैरे काय तुमची? माझी आवड म्हणजे साधी सिंपलच आहे. म्हणजे मला संगीत पण आवडतं, भजन पण आवडतात आणि मैत्री करणं वगैरे आवडतं मला. मग गाणी काय फक्त ऐकायला आवडतात की म्हणायला पण आवडतात? म्हणजे भजन म्हणायला आवडतं. भजन मी म्हणतो. बर, मी जातो देवळात जातो भजन करायला. मी भजनही करतो. कोणते भजन म्हणता पण आवडतं भजन? माझं सगळ्यात आवडतं गुजराती भजन आहे ऍक्च्युली. थोडीशी झलक ऐकवा ना आम्हाला मग. हो, ऐकवता. मारो मनडू छे गोकुळ वन रावन, मारा तन कांगणिया तुळशी रावन, मारा प्राण जीवन, मारा घटमा विराजता श्रीनाथ जी, यमुना जी, महाप्रभुजी. वा वा वा, खूपच छान. छान म्हणताय तुम्ही. असं ते भजन आहे. बर, बाकी व्यवसाय वगैरे काय? माझं रेडीमेडचं प्रायव्हेट जॉब आहे. हा, बर. आणि आपलं व्यवस्थित चाललंय. सिंपल बट स्वीट लाईफ आहे. हो ना. धुळ्याला कशी आहे परिस्थिती कोरोनाची? कोरोनाची तर तशी म्हणजे दहशतच आहे. आता सध्या परिस्थिती दहशत मध्येच आहे. रोज पेशंट वाढतायत आणि तो म्हणजे ऍक्च्युली मला माझ्या मते तो भ्रमितच रोग आहे. काही समजण्या पलीकडचं झालेलं आहे. हो, नाही ना. बघितलं का खुदगर्ज चित्रपट? हो, खूप वेळा पाहिलाय. जितेंद्र शत्रुघ्न सिन्हा. हो ना. जितेंद्र शत्रुघ्न सिन्हा खूप आवडतं. नीलम कोठारी, अमृता सिंग, भानुप्रिया सगळे जण होते या चित्रपटात. त्याच्यातले दोन्ही तिन्ही गाणी हिट आहेत ऍक्च्युली. मला हे सगळ्यात जास्त आवडतं. इतरही चांगली गाणी आहे ना. आपके आजाने पण त्यातलं चांगलं आहे. हो, नंतर ते मैं से मीना से ना साथी. आणि हे जे तुम्ही सांगितले ना जिंदगी का नाम दोस्ती, हे म्हणजे आनंदी गाणं पण आहे, मोहम्मद अजीज आणि नितीन मुकेश यांनी गायलेलं, आणि सॅड गाणं पण आहे. नाही, मला आनंदीत. हो, आनंदीत निश्चितच हे करतो. पॉझिटिव्ह चित्रपट आवडला तुम्हाला हा? हो, खूप आवडला. बरं, धन्यवाद. माझे आवडीचं तुम्ही गाणं आज मला ऐकवणार. खूप खूप छान. नक्कीच तुमच्यासाठी धुळ्यामध्ये नक्की ऐका तुमच्या आवडीचं हे खुदगर्ज चित्रपटातलं गाणं खास तुमच्यासाठी. हॅलो आपकी पसंद कार्यक्रम. नमस्कार, मी महेश गोखले बोलतोय पुण्यावरनं. बोला महेशजी, काय करताय पुण्याला? माझा स्वतःचा व्यवसाय आहे खाद्यपदार्थांचा, आणि सगळ्यांना मी तो डिस्ट्रीब्यूट करतो. मोठा होलसेल व्यवसाय आहे. हो का? अरे वा, चांगलं आहे. मग काय म्हणजे कोणते पदार्थ असतात विशेष करून? केळी वेफर्स, बटाटा वेफर्स, त्याच्यानंतर बटाटा शेव वगैरे, उपासाचे बरेचसे पदार्थ आहेत. आणि 40 आयटम आहेत. खाकरा, भाकरवडी वगैरे, जे आपले रोजचे डेली कन्झ्युमेबल आहेत, लागतात, सगळे असे खाद्यपदार्थ आम्ही सप्लाय करतोय. बेसिक मी सोलापूरचं आहे. शिक्षण सगळं माझं हरिभाई शाळेत झालेलं आहे. अरे वा, सोलापूरची चांगली हे आहे म्हणजे.
हा, आणि हिराचंद माझं कॉलेजचं शिक्षण आहे, महाविद्यालयीन शिक्षण तिकडे झालेलं आहे. बर. गाणं कोणतं ऐकायचंय आज मग? मला राजेश खन्नाचं, किशोर कुमारचं ते दाग मधलं मेरे दिल्ली में आज क्या है. अरे वा, खूपच छान सांगितलं की गाणं तुम्ही. ते माझं ऑल टाइम फेवरेट गाणं आहे. हो 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 हो. हा हा हा. खूप छान गाणं आहे. फार आवडतं मला ते गाणं. म्हणजे अभिनेता राजेश खन्ना आवडतो म्हणून गाणं आवडतं की कसं? किशोर कुमार आवडतो खूप. अच्छा, किशोर कुमारसाठी ऐकायचं. हा, किशोर कुमारची मला सगळीच गाणी आवडतात. बेसिकली खास करून त्यांनी सुरुवातीला जी गायली राजेश खन्नाची आराधना वगैरे, ती पण गाणी. हो, राजेश खन्ना आणि शर्मिला टागोरचा चित्रपट ना हा. येस येस येस. इतरही कलाकार होते, मनमोहन कृष्ण, प्रेम चोप्रा, राखी, कादर खान, इफ्तेकार, हे सगळेजण होतेच त्याच्यामध्ये. हो 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 हो. आणि इतरही गाणी त्यातली चांगली आहेतच. म्हणजे हो. आप चाहे मार उठे या बाबा मैंने तो हा करली, ते चांगलं आहे गाणं. अगदी अगदी अगदी. किंवा हम और तुम और हम, हे पण चांगलं आहे. आणि गाजलेलं ते जब भी जी चाहे बना लेते हैं लोग, ते लताचं गाणं खूप गाजलेलं आहे या चित्रपटात. हो हो हो. इतरही चांगलीच आहेत गाणी. पण सोलापूर केंद्राचे कार्यक्रम ऐकताय का तुम्ही पुण्यामध्ये? माझ्याकडे मी डाउनलोड केलेलं ऍप पुणे आकाशवाणी, सोलापूर आकाशवाणीचं, आणि त्याच्यावरती मी ऐकत असतो कायम. आणि तुमचे कार्यक्रम खूप छान असतात. मुख्य म्हणजे तुमचं निवेदन जे आहे ना, ते अप्रतिम आहे. त्याला म्हणजे कुठेही तोड नाही त्याला. अशी आवाज तुमचा असा ऐकत बसावा असा वाटतो, इतकं गोड. अरे बापरे. आणि आणखी तुमची खासियत म्हणजे तुम्ही खूप बोलतं करता लोकांना. हो, ते तर कामच आहे. श्रोत्यांशी संवाद साधणं हाच या कार्यक्रमाचा उद्देश आहे ना. काम म्हणण्यापेक्षा ती एक कला आहे, मी असं मानतो. हो हो हो. कारण एरवी कसं असतं, आकाशवाणीवरून गाणी प्रसारित होत असतात, श्रोते ऐकत असतात. इतर कार्यक्रमांमध्ये श्रोत्यांचा सहभाग असतो असं नाही, पण हे फोन इन कार्यक्रम जे आहेत ना, त्याच्यामध्ये श्रोत्यांनाही आम्ही सहभागी करून घेतो, त्यांच्याशी संवाद साधतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याशी फोनवर बोलणारी व्यक्ती कधी ओळखीची असते, कधी ओळखीची नसते, कुठूनही देशाच्या कानाकोपऱ्यातून ती बोलत असते. बरोबर. आणि त्या व्यक्तीला असं वाटत असते की आपल्या घरातल्या रेडिओ सेट मधून आपला आवाज ऐकायला मिळणं आणि आपल्या पसंतीचं गाणं ऐकायला मिळणं, हा एक आनंद वेगळाच असतो. अगदी 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 अगदी. हे म्हणूनच तुमचं मी नेहमी कार्यक्रम ऐकत असतो. आणि म्हणजे नियमितपणे ऐकतो. आणि त्यात तुमचं जे काही हे आहे करणं किंवा जे काय आहे, ती एक कला अतिशय अप्रतिम कला आहे. हो, धन्यवाद. त्यांना आवडते कला. नक्कीच नक्कीच. आपण ऐकूया तुमच्या पसंतीचं दाग चित्रपटातलं हे. आम्ही रहीम खान पठाण बोलायले सर, परभणीहून. बर, बोला, काय म्हणताय रहीम खान? काय नाही सर, मजात आहे. 1 वर्षानंतर आम्ही फोन लावला सोलापूर आकाशवाणीला. म्हणजे कसं आहे, आमचा कॉल 1 वर्षाच्या नंतर आज लागला. म्हणजे आम्ही लावायचा प्रयत्न कधी कधी करतो, मात्र ते कॉल लागत नाही सर. अच्छा, परभणीला मला वाटतं लॉकडाऊन आहे ना आजपासून? हा सर, परभणी, नांदेड, आता सगळं लॉकडाऊनच आहे इकडं सर. मग तुम्ही काळजी घेताय की नाही कोरोना पासून? कसं आहे सर, काळजी सगळ्या देशाला आपल्याला घ्यावं लागायली. काळजी कशी घ्यायची? तोंडाला मास्क लावायचं, 4 माणसामध्ये नाही हिंडायचं, आणि घरामध्ये जर आपण गेले तर सगळं व्यवस्थित आपले 2-3दा साबणानं हातापाय धुवायचे, नंतर घरामध्ये जायचं. म्हणजे हे बिमारी इतकी कठोर आणि इतकी डेंजर आहे की एका माणसाला जर लागली तर सगळ्या परिवाराला घेऊन चालली ते. त्याच्यामुळे त्याचं आपल्याला घ्यावं लागेल ना सर. नक्की. गाणं कोणतं ऐकायचं तुम्हाला आज? अमर अकबर अँथोनी चित्रपटातलं गीत ऐकायचं सर. कोणतं? पर्दा है पर्दा. बर, कव्वाली. हा, कव्वाली आहे सर. आम्ही तसे तर 1975-77 पासून आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकत आले, आणि आजही आमची आहे की आकाशवाणीचे कार्यक्रम रेडिओचे ऐकणं. कारण कसं आहे सर, रेडिओचे कार्यक्रम एक असे आहे की समजा आपण थोडक्यात टीव्हीच्या समोर जाऊन बसले तर त्याच्यामध्ये तितकी मोठी राहते की डोळ्यावर त्याचा असर होऊ शकते. आणि रेडिओ असं आहे की आपल्याहून लांब राहते, आणि कानामध्ये त्याची आवाज येते. म्हणजे आपल्याला भरपूर मनोरंजन, गाणे आणि भरपूर माहिती पण भेटते रेडिओच्या माध्यमातून. बरोबर आहे. परभणी केंद्राचे कार्यक्रम ऐकता की नाही तुम्ही मग? हो सर, आता परभणी म्हणजे तर आमची सुगवाणी, लाभवाणी, परभणी आकाशवाणी, ते त्याचे कार्यक्रम आम्ही सगळे कार्यक्रम ऐकतात. जसं आम्हाला तुमचे हॅलो फोन फरमाईशचे कार्यक्रम येतात, तर दर्जेदार आणि चांगले दिसतात ऐकायला. म्हणजे आम्ही काय करतात की बाहेरचे नवीन श्रोते त्याच्यामध्ये बोलतात, आणि प्रत्येक गावाची आम्हाला माहिती भेटते. ते ऐकून आम्हाला फार आनंद वाटतो. ठीक आहे, आपण ऐकूया तुमच्या पसंतीचं अमर अकबर. नमस्कार सर. नमस्कार, कोण बोलताय? मी राम प्रक्षाळे बोलतो साहेब, वटवटे तालुका मूळ. अच्छा, काय करताय प्रक्षाळेजी? मी रेल्वेमध्ये सर्व्हिस करतोय सर. बर, काय म्हणून करताय? सोलापूर डिव्हिजनलाच आहे, असिस्टंट पॉइंट्समन म्हणून आहे, पाकणी स्टेशनला असतो. अच्छा, गाणं कोणतं ऐकायचं आज? सिर्फ तुम मधलं लावा, उपरवाला अपने साथ है. सिर्फ तुम मध.
हो बघितलं का सिर्फ तुम चित्रपट? हो पाहिलाय ना सर, बऱ्याच वेळा पाहिलेलं आहे. पिक्चर हा. तसा खूपच छान आहे, पण त्यामध्ये गाणं जरा खूपच छान वाटलं मला इतर हो गाण्यापेक्षा. हो 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 हो. काय सांगाल चित्रपटाबद्दल? चित्रपट तसा म्हणजे एक इमॅजिनेशन करून बनवलेला चित्रपट आहे. हम्म. फार क्वचितच असं घडतंय, जी प्रेम कहाणी याच्यामध्ये दाखवलेली आहे. हो. हे फार क्वचित दुर्मिळ गोष्ट होऊ शकते जरी घडलं तरी. पण हम्म. जे काही इमॅजिनेशन केलेलं आहे त्याच्यामध्ये खूपच चित्रपट सरस ठरलाय त्या गोष्टीमुळे. अच्छा. आणि शिवाय गाण्याची पण जोड खूपच चांगली मिळाली, सगळे गाणे हिट ठरले. हो ना. हो सर. आपण अभिराम दादा बोलताय का? हो बोलतोय. सर मी एक आठवण थोडी शेअर करू इच्छितो, आपली परवानगी असेल. हो सांगा ना. तर कसं आहे, बऱ्याच दिवसातून मी रेडिओ ऐकायला चालू केलेलं आहे. हम्म. अगोदर सुरुवातीला आम्ही ज्यावेळेस हायस्कूल लेवलला होतो, 1997-98चा काळ होता तो. हा हा हा. आमचा एक मित्र होता कुमार कांबळे म्हणून गावाकडे. अच्छा. त्याच्याकडे त्यावेळेस जयराड कंपनीचा एक रेडिओ असायचा. बर. आम्ही खूप आवर्जून सगळे कार्यक्रम ऐकायचो. त्याच्याकडे एक 2 पेजेसची मोठी क्वायर पेज वही भरलेली होती सगळी. बर. त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस गाणे वगैरे सांगायचं ना, त्यावेळेस गीतकार, संगीतकार, गायक हम्म हम्म हे हम्म. सगळं सांगायचं त्यावेळेस. मग हो. तो काय करायचा, तो सगळं ते लिहून note down घ्यायचं. करायचं. बर बर बर. लिहून घ्यायचं आणि ते छोटेसे 25 पैशाचे जे कार्ड असायचे ना, हा हा हा. त्या कार्डवरती आम्ही सुद्धा ते लिहून पाठवायचं. हो. बऱ्याच वेळा आमचा नावाचा समावेश पण झालेला आहे, आम्ही नक्कीच. ऐकायचं. पत्रांवरती आपली आवड किंवा आपकी पसंत कार्यक्रम असतात ते. हो हो हो. चालेल. मग त्यावेळेस ते चालायचं. आता काय सहसा ते तसं काय नाही असं वाटतं रेडिओ. नाही चालू आहेत ना, ते पण कार्यक्रम चालू आहेत ना, तुम्ही ऐका. तुम्हाला संध्याकाळच्या कार्यक्रमात एकदा पत्रांवरचा आपली आवड आहे, पत्रांवरचा आपकी पसंत, दोन्ही कार्यक्रम आहेत, तुम्ही ऐका. हो, ठीक आहे, आपण ऐकूया तुमच्या पसंतीचं हे सिर्फ तुम चित्रपटातलं गाणं. ठीक आहे साहेब, खूप खूप धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद. कोण बोलताय? सर अकबर शेख बोलतो, कावलगाव, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी. अकबर शेख. हा बोला. हा सर, बरेच दिवसाच्या नंतर कॉल केलाय सर मी. 3-4 महिन्याच्या नंतर कॉल केलाय. अच्छा, कोणतं गाणं ऐकायचंय तुम्हाला? सर एक बिना तेरी गली में चित्रपटाचं नाव आहे. हम्म. आणि तुमसे हमारा वादा है, हमदम जिएंगे मरेंगे तुम्हारे लिए हम, हे गाणं मला ऐकायचं आहे सर. बर. काय करता परभणीला? सर मी दिव्यांग आहे सर, मला दोन्ही डोळ्यांना दिसत नाही. हो का? संपूर्ण आपल्या भारत देशामध्ये जिथे आकाशवाणी तिथे आकाशवाणीवर कॉल करतो सर मी. कशामुळे अंधत्व आलं तुम्हाला? मी जन्मात आहे सर. हो का? किराणा दुकान चालवतो सर मी. बर. कसं चालवताय मग दुकान? सर आमचं कसं असतंय, पैसे ते असतात ना ते अंदाजावर आम्ही ओळखतो सर, आणि जे तेल साखर ते असतात ना ते काट्यावर मोजून देतो सर मी. हो का? हो सर. कार्यक्रम कोणते ऐकताय आमचे? तसं सर मी आपली आवड बी ऐकतो सर, मराठी गाण्याचा कार्यक्रम ते बी ऐकतो आणि हिंदी गाण्याचा कार्यक्रम ते ऐकतो. हम्म. आणि सर मी काही जारोळी बी करीत राहतो सर, देशाविषयी, दोस्तीविषयी. हो का? काही शेरशायरी लिहितो सर मी. हा बोला ना. सर एक मित्रावर मी शेरशायरी ऐकून घालतो सर. हा. तारों में अकेले चांद जगमगाता है, मुश्किलों में अकेला इंसान डगमगाता है, कांटों से मत घबराना मेरे दोस्त, क्योंकि कांटों में ये गुलाब मुस्कुराता है. वा वा वा, खूप छान. आपण ऐकूया तुमच्या पसंतीचं जीना तेरी गली में चित्रपटातलं हे गाणं. धन्यवाद सर. सर साहेब, नमस्कार, कोण बोलताय? पैठणवरून सुरेश जाधव बोलतो सर. बर, बोला सुरेश जाधव, काय म्हणताय? कसे आहात सर? एकदम छान. बऱ्याच वर्षांनी फोन केलाय तुम्ही. फोनच लागत नाही सर. आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम नेहमी ऐकतो मी. चांगले चांगले कार्यक्रम देताय तुम्ही. हो. फोन आता ना इतका यंगीच असतो ना सर, फोनच लागत नाही सर. कारण काय, श्रोते खूप वाढलेत आकाशवाणी केंद्र ऐकणारे, आणि सगळेजण त्यावेळेला फोन करत असतात, त्यामुळे एकाचा कोणाचा तरी लागेल ना. हो, आणि ते त्यातल्या त्यात बीएसएनएलचा नंबर असल्यामुळे फार यंगीच दाखवतो. हा हा हा. कुठलं गाणं ऐकायचं आहे तुम्हाला? नायक फारुख शेख यांची जयंती, त्यांचं स्मरण करतो मी आज. जवळपास रंगभूमीवरती चांगला अभिनय गाजला त्यांचा. एक कलाकार म्हणून, नायक म्हणून उदयास आले. बर. तर त्यांच्या ही कारकीर्द फार जास्त टिकली नाही म्हणा, त्याला साथ देऊ शकले नाही. बर, कोणतं गाणं कोणतं ऐकायचंय तुम्हाला नेमकं? नेमकं मला तर आज या चित्रपटामध्ये बाजार चित्रपटातलं गीत आहे ना, त्याला ताजी आणि लता मंगेशकरनी गायलेलं फिर फिरी रात बात फुलो की बात है या. हो हो. गीत ऐकायचं सर, फार सुंदर गीत आहे सर. सुप्रिया पाठक आणि फारुख शेख वर चित्रित केलेलं. खय्यामचं संगीत आहे ना हे चित्रपट? खय्यामचं संगीत आहे, पण ते डायरेक्शन सागर सर यांनी. बर. तुमचं काय चाललंय पैठणला आता?
सर माझे पैठणमध्ये प्रधानमंत्री जन औषधी मेडिकल स्टोअर्स आहे. बरं. म्हणजे जेनरिक मेडिकल म्हणलं तरी चालेल, म्हणजे गव्हर्नमेंट. हा 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 हा. कसा चाललाय व्यवसाय आता? एकदम व्यवस्थित चालला सर. आपल्याला कसं आपल्या आशीर्वादाने म्हणजे जवळपास आपण स्वस्त औषधी देतो, गोरगरिबांची सेवा करतो वा वा वा. आणि सगळं समजून सांगतो. हा. जन औषधी कसं आहे, जन औषधीची जनजागृती दाखवतो. बर. जेणेकरून बाजारामध्ये जी किमतीमध्ये जी किमती आहे औषधाच्या भरमसाठ किमती आहे, पण ह्या हो. किमती कमी असल्यामुळे थोडा विश्वास बसत नाही माणसाला. पण तरी पण आपलं काम काय आहे, समोरच्या आपण गिऱ्हाईक पटवून सांगितलं तर बरोबर विश्वास करतो. आणि त्यातली त्यात तुम्हाला तर माहिती आहे माझा अनुभव 30-40 वर्षापूर्वी. हो हो बरोबर. या मेडिकल क्षेत्रामध्ये 30-40 वर्षापूर्वी असल्यामुळे मग गावडेदार पवार बोलतो. बर. कुठलं गाणं ऐकायचंय? दिल जले मध्ये कुठलं बी लावा दादा. सांगा की तुमच्या पसंतीचं. लावा दादा दिल जले मधलं कुठलं बी लावा. चांगली गाणी आहेत दिल जले मध्ये. कुणाचा आहे चित्रपट दिल जले? अजय देवगणचा. बर. काय सांगाल मग अजय देवगण बद्दल? सांगण्यासारखं भरपूर आहे दादा. पिक्चर फुलवर काठी हे भारी पिक्चर आहे. कोणते कोणते बघितले अजय देवगणचे चित्रपट? फुलवर काठी, परत दिल जले, दिलवाले. हा बैले दादा भरपूर बैले पिक्चर. पण देशावर गाणी चांगली आहेत ना दिल मध्ये. हो. त्याच्यामुळं ऐकावं म्हणलं गाणं लय दिवसात ना. काय करता गावडीदार फळला सध्या? शेती करतोय दादा. बर. काय मग सध्या शेतीमध्ये? शेती आता भेंडी गवारीच आहे दादा. हो का? हा. बर. कुठं मग सोलापूरला आणता की कुठं विकता? पुण्याला जातोय दादा. बर. चांगलं मार्केट आहे मग पुण्याला. हा पुण्याला मार्केट चांगला, पण दादा ही कोरोनामुळं 500 रुपयानं गवारी जाते ते आता 300 वर झाली दादा. हा. भाव कमी झाला का? हा भाव कमी झाला आता. इकडे सोलापूरला आणा. सोलापूरला बऱ्यापैकी भाव आहे. नाही आता चौकडच झालं ना दादा भाव. म्हणजे लॉकडाऊन पडाले, चौकड लॉकडाऊन पडाल्यामुळं माल भरपूर असल्यामुळं कुठं एखादं हे होईल ना. कार्यक्रम ऐकताय सध्या आमचे? दादा भरपूर कार्यक्रम म्हणजे 91 पासून ऐकवतोय. हो का? हा. तेव्हा 3 वाजताच आपलं केंद्र चालू होतं दादा. हो की बरोबर. हा तेव्हापासून ऐकवतोय दादा. बर. ऐकूया तुमच्या पसंतीचं दिल जले चित्रपटात. हॅलो, आपकी पसंद. हा नमस्कार सर. नमस्कार. कोण बोलताय? मी आष्टी तालुका परतूर जिल्हा जालना सय्यदीनच बोलतो सर. कुठलं गाणं ऐकायचंय तुम्हाला? प्यारी ही प्यारी या चित्रपटातलं गीत आहे. कोणतं? हॅपी हॅपी बर्थडे टू यू. तर आज माझा वाढदिवस. हो. तुम्हाला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा. तुमच्या पसंतीचं हे गीत ऐकूया. तर श्रोत्याहो, हा होता आजचा आपला हॅलो आपकी पसंद हा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात ज्या श्रोत्यांनी आम्हाला फोन केले आहेत त्या सर्व श्रोत्यांना नम्र विनंती, कृपया 1 महिन्यानंतरच हॅलो आपली आवड, हॅलो आपकी पसंद किंवा हॅलो फोन गाणी या कार्यक्रमासाठी फोन करावा. बरे तर मग आपला रेडिओ मित्र अभिराम सराफ आपला निरोप घेतोय. नमस्कार.